संयोजक खासदार साहेबांचं भाषण आहे, नाही तर पुन्हा मनात मंत्र्यात झालं म्हणून खासदारच राहिलं. आज ज्यांनी आपल्या कर्तृत्वानं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या संघटनेला मानणारा सरपंच आणि सरपंचासोबत लोकांचा संग्रह ज्या नेतृत्वानं मिळवलाय ते सन्माननीय दत्ताजीराव काकडे यांच्या आग्रहाच्या निमंत्रणावरून आपल्या सगळ्यांना आमच्या शिंदे साहेबांच्या रूपानं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि मगाचपासून सगळे पत्रकार बंधू ज्या निकालाचं अनालिसिस करतात याला कारण भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीने काम करतो हे आहे. नाहीतर ह्याचा पोरगा त्याचा पोरगा खासदाराचा पोरगा आमदाराचा पोरगा या संस्थानिकाचा आणि याचा भाचा आणि त्याचा नातू याच्या पलीकडे जाऊन सामान्य लोकांच्या हिताचं काम करणारा आणि सामान्यांना संधी देणारा आमचा भारतीय जनता पक्ष सन्माननीय राम शिंदे साहेब हे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. त्यांचंही या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करत असताना या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या विभागाचे खासदार सन्माननीय बजरंगजी सोनवणे ज्यांनी आत्ताच आपलं भाषण केलं आणि ज्यांनी स्वतःच्या वाणीनं कर्तृत्वानं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये स्वतःचा एक वेगळा वर्ग निर्माण केला आहे. धस साहेब उभे राहिले म्हणलं की धस साहेबांचा फॉलोअर लगेच ऑनलाईन येतो आणि बिचारा उठला की कुणाला कसा लावेल काय खात्रीच नाही त्याची. पण आमचा सहकारी आपल्या मतदारसंघाच्या आपल्या माणसांच्या बद्दल प्रचंड प्रेम करणारा आमचा सहकारी आणि खास करून माझा हितचिंतक सन्माननीय सुरेश दस साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ज्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारांमध्ये काम करत असताना भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराची भूमिका चोखपणे पार पाडली. फक्त विस्तारच नाही पण तो संघटन आणि संघटनेसोबत प्रशासन आणि त्यासोबत सरकार या तिन्ही गोष्टीमध्ये फिट बसणारा माणूस आमचा कोण असेल तर आमचे श्रीकांत भारती साहेब आहेत. म्हणजे त्यांचे मित्र सरपंच पण आहेत, त्यांचे मित्र आमदार पण आहेत, त्यांचे मित्र मंत्री पण आहेत आणि त्यांचे मित्र मुख्यमंत्री पण आहेत. म्हणजे अशा सामान्य लोकांच्या सोबत काम करणारे आमचे श्रीकांत भारती साहेब सोबत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या सोबत आहे. तर सरपंचाच्या ज्या ज्या अडचणी आहेत काकडे साहेब त्या सगळ्या अडचणी सोडवण्याचं काम आपल्या मार्गदर्शनाखाली. शेवटी आपण सरपंचाची भूमिका घेऊन पुढे येत असता आणि तेव्हा त्यातून जे जे काही मार्ग काढता येतील ते सगळे आपण काढू. आणि सरपंचाचे अधिकार सरपंचाला डायरेक्ट जनतेतनं निवडून द्यायचं, कुणी उठायचं सरपंच अविश्वास आणायचं, तिथेही सरपंचाला प्रोटेक्शन देण्याचं काम कोणी केलं असेल तर आमच्या देवाभाऊनीच केलं लक्षात ठेवा. तर कुणी उठणार सरपंचाचा अविश्वास आणायचं याच्या अनेक गोष्टी आपण सातत्याने बघितल्या असतील. त्यामुळं या राज्यातल्या सगळ्या घटकाचा सन्मान करणारं सरकार आज आपल्या सोबत आहे. लाडक्या बहिणींचा सन्मान करणारं आमचं सरकार आहे, शेतकऱ्यांचा सन्मान करणारं आपलं सरकार आहे. आणि जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आहे, जेव्हा जेव्हा आमचा या राज्यातला नागरिक अडचणीत आहे तेव्हा तेव्हा सरकार ठामपणे पाठीशी राहण्याची भूमिका घेणारं सरकार आपल्या सोबत आहे. मगाशी धस साहेबांनी सांगितलं प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली आणि त्या अति चालू या जगामध्ये ज्याला कोणीच वाली नाही त्याला वाली होण्याचं काम ज्यांनी या ठिकाणी केलेलं आहे ते आमदार ज्यांनी सुंदर असं भाषण या ठिकाणी केलं भाऊंनी
त्याच्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब, आष्टी पाटोदा शिरूर, माननीय शंकरराव देशमुख, आमच्या भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष, तसेच वसंतरावजी मुंडे साहेब, संतोषजी मानूरकर साहेब, या ठिकाणी शिवाजीराव राऊत, सुधीर पठाडे, बद्रीभाऊ जगताप, थोडं नामोल्लेख कुणाचा राहिला तर थोडी क्षमा करा, परंतु दत्ताभाऊ आणि त्यांच्या संघटनेचं काम करणारे उपाध्यक्ष, सचिव, त्यांचे सर्व सहकारी आणि आबा सुद्धा या ठिकाणी जामखेडवरून आलेले आहेत, त्या ठिकाणी आहे ते पालकमंत्री आहे आणि मला वाटतं संपूर्ण राज्यातले जेवढे पालकमंत्री आहेत त्यातला सगळ्यात सक्सेसफुल पासवर्ड जर कोणत्या पालकमंत्र्याकडे पाहायला मिळाला आहे तर तो मला वाटतं जयकुमार गोरे साहेबांकडे पाहा. जवळजवळ सगळेच पक्ष साफ करून ते देवेंद्रजींच्या सहकार्यानं बऱ्यापैकी पार्टी वन साइड भाजपा करण्यासारखं काम ज्यांनी केलेलं आहे त्यांना नगरपालिकेच्या निवडणुका आहे. राम शिंदे साहेबांच्या वरती सुद्धा नगरपालिकेच्या निवडणुकांची जबाबदारी आहे आणि त्याच्यामुळं जास्तीचा वेळ या ठिकाणी घेत नाही. फक्त गोरे साहेब या ठिकाणी मी आणि दत्ताभाऊ कॉलेजचे मित्र, संतोष मानूरकर हे विलासराव बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.